नमस्कार. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयीचे लहान मुलांसाठी भाषण. अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, मी आज तुम्हाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावेत अशी माझी नम्र विनंती आहे. अण्णाभाऊ साठे यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 मध्ये सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव व त्यांच्या आईचे नाव वालुबाई होते. अण्णाभाऊ साठे यांच्यावर कार्ल मार्क्स आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ते आपले गुरु मानायचे. मुंबईतील गिरणी कामगारांच्या व्यथा त्यांनी आपल्या पोवाड्यातून मांडल्या. अण्णाभाऊ साठे यांनी विपुल प्रमाणात कथासंग्रह, लावण्या, पोवाडे व कादंबऱ्यांचे लेखन केले आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठे यांचे खूप मोलाचे योगदान होते. घरची गरिबी, अज्ञान यामुळे अण्णाभाऊ साठे यांना शाळेत जाऊन औपचारिक शिक्षण घेता आले नाही. मात्र जीवनाच्या व अनुभवाच्या शाळेत ते खूप काही शिकले. त्यांच्यामध्ये पराकोटीची सृजनशीलता होती. त्यांनी आपल्या 49 वर्षाच्या आयुष्यामध्ये 21 कथासंग्रह व 30 पेक्षा अधिक कादंबऱ्या लिहिल्या. त्याचबरोबर लावणी, पोवाडे यांचेही लेखन केले. त्यांच्या फकिरा या कादंबरीला 1961 मध्ये राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखनातून सर्वसामान्यांच्या वेदना, त्यांच्या समस्या यांना वाचा फोडली. अशा या महान साहित्यिकाचा मृत्यू 19 जुलै 1969 मध्ये झाला. आज अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. एवढे बोलून मी माझे 4 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.